विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. जिसमध्ये 3 ते 4 टॉपिक आपले कव्हर होत आलेले आहेत. पहिला टॉपिक आपला संपलेला आहे. 9 ते 10 त्याचे व्हिडिओ आपण सेंड केलेले आहेत. झूमला त्याचे लेक्चर्स कव्हर झालेले आहेत. सेकंड टॉपिक पण आपला कव्हर होत आलेला आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज. त्याचबरोबर इलेक्ट्रोस्टॅटिक्स कव्हर होत आलेला आहे. आत्ता आपण पुढचा जो टॉपिक आहे त्याला स्टार्ट करायचा आहे. सिंपल आहे, फार मोठा काय त्यात बदल नाही आहे. सिलेबस जरी बदललेला असला तरी टॉपिक नाव आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि रेडिएशन. हा टॉपिक परत दोघांच्या कॉम्बिनेशनमध्ये असणार आहे. अर्धा टॉपिक हा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसला रिलेटेड असेल आणि राहिलेला जो भाग आहे तो रेडिएशनला रिलेटेड असेल. जसं आपण पहिल्या टॉपिकमध्ये रोटेशनल डायनॅमिक्समध्ये सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनचा वापर केला पूर्वीच्या सिलेबसमधला, तसंच या टॉपिकमध्ये कायनेटिक थिअरीचा जो पार्ट आहे तो प्रिव्हियस सिलेबसमधलाच आहे आणि रेडिएशन पण पहिला सिलेबस आहे. हा टोटल टॉपिकमध्ये फार मोठा काय बदल नाही आहे. 3-4 पॉईंट फक्त ड्रॉप केलेले आहेत, ते काय आपण कव्हर करणारच नाही आहे. तर स्टार्टिंगला आपण स्टेट्स ऑफ मॅटरचा विचार करूया. द्रव्याच्या स्थिती, स्टेट्स ऑफ मॅटर बेसिकच पार्ट आहे. द्रव्याच्या अवस्था. There are 3 states of matter. परिचयच आहे. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिड, सेकंड वन इज द लिक्विड, तिसरी जी स्टेट असेल दॅट इज द गॅसियस स्टेट. तर सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे नावं का ठेवले असतील तर सॉलिड ज्या मटेरियल पासून, ज्या मॉलिक्युल पासून, ज्या ॲटम पासून तयार झालेला आहे, या 2 मॉलिक्युल मधले जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे दॅट शुड बी मॅक्झिमम. म्हणजे हा डस्टर आहे, हा सॉलिड आहे. त्याला सॉलिड का म्हटलेला तर याच्यामध्ये जे काही मॉलिक्युल्स असतील ह्या मॉलिक्युल्स मधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मॅक्झिमम असणार आहे. स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हटले. सेकंड वन इज द लिक्विड. पाण्याचा विचार आपण करूया. पाण्याला लिक्विड का म्हटलेला आहे तर पाणी ज्या मॉलिक्युल पासून तयार झाले तर 2 मॉलिक्युल मधलं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे हे थोडंसं कमी आहे, वीक आहे. तिसरी जी अवस्था आहे त्याला आपण गॅसियस स्टेट असं म्हटलंय. का म्हटलं असेल तर गॅस ज्या 2 मॉलिक्युल पासून तयार झाला आहे त्यांच्यामधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे दॅट शुड बी निग्लिजिबल. सो दीज आर द स्टेट्स ऑफ मॅटर. तर यातला पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे गॅस लॉज. सगळं बेसिक पार्ट आहे गॅस लॉज. आपले 3 बेसिक पॅरामीटर्स आहेत. प्रेशर असेल, व्हॉल्यूम असेल आणि टेम्परेचर असेल. या तिघांमधलं रिलेशन ज्या लॉजनं दिलं जातं नोन ॲज द गॅस लॉज. या तिघांना रिलेटेड 3 लॉज आहेत. पहिला जो लॉ आहे दॅट इज द बॉयल्स लॉ. बेसिक झालेला आहे तुम्हाला 7व्या टीव्हीलाच. दुसरा जो आहे दॅट इज द चार्ल्स लॉ. आणि तिसरा जो लॉ आहे गॅसचा नथिंग बट द गे-लुसास्क लॉ. गे-लुसास्क लॉ. तिघांच्या डेफिनेशन स्टेटमेंट्स बुकमध्ये आहेत, इथं पण आपण द्यायचा प्रयत्न करूया. बॉयल्स लॉ मध्ये जे बॉडी असणार आहे त्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. चार्ल्स लॉ मध्ये बॉडीचं प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आणि गे-लुसास्क लॉ मध्ये बॉडीचा हा व्हॉल्यूम केप्ट कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे पहिल्या लॉचं जर आपल्याला स्टेटमेंट विचारात घ्यायचं झालं, फॉर एक्झाम्पल एक सिलेंडर दिलेला आहे आणि सिलेंडरला एअरटाईट पिस्टन आहे. एअरटाईट पिस्टन म्हटलेलं हवाबंद आहे.
गॅसचा व्हॉल्यूम किती असणार आहे, व्ही एवढा असेल. त्याचं टेम्परेचर काय ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे. हे जर प्रेशर आपण वाढवत चाललो, खाली घेत गेलो, तर ऑटोमॅटिक त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दॅट इज द स्टेटमेंट फॉर द बॉयल्स लॉ. म्हणजे बॉयल्स लॉ काय सांगतोय, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. स्टेटमेंट आहे, नोट्समध्ये दिलं जाईल, पाठ करायचा, विचार करा. सेकंड जो आहे तो चार्ल्स लॉ आहे. चार्ल्स लॉ मध्ये काय लिहिलं आहे, प्रेशर कॉन्स्टंट जर ठेवलं तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट प्रेशर बॉडीचं जे व्हॉल्यूम असणार आहे, व्हॉल्यूम जर इन्क्रीज व्हायला लागलं तर ऑटोमॅटिक त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. दॅट इज द सेकंड लॉ, गॅस लॉ, चार्ल्स लॉ. थर्ड वन इज द गेलुसास्क लॉ. तर याच्यामध्ये आपल्याला व्हॉल्यूम केप्ट कॉन्स्टंट ठेवायचं आहे. केप्ट व्हॉल्यूम कॉन्स्टंट ॲट दॅट टाइम प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जे प्रेशर जसं वाढवेल तसं टेम्परेचर पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो दिस अबाउट द 3 गॅस लॉज. पहिला बॉयल्स लॉ असणार आहे, सेकंड वन इज द चार्ल्स लॉ, तिसरा जो आहे तो गेलुसास्क लॉ. तिघांमध्ये एक एक पॅरामीटर आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे. हे जर लॉज आपण कंबाईन केले तिन्ही तर आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन मिळेल. याचं जर कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला मिळणार आहे पीव्ही डायरेक्टली काय असणार आहे, टी असणार आहे, किंवा पीव्ही बाय टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, असाही आपला फॉर्म्युला तयार होईल. याच्यावरून तुम्ही असं पण मांडू शकता, P1 V1 बाय T1 इज इक्वल टू P2 V2 बाय T2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा पण फॉर्म्युला मिळेल. तर त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही इक्वेशन तयार केलं तर PV इक्वल टू NRT हा फॉर्म्युला तयार झाल्याने दिस इज नथिंग बट द आयडियल गॅस इक्वेशन. P इज द प्रेशर, V इज द व्हॉल्यूम, N हा कॉन्स्टंट आहे, R युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि T हे त्याचा काय असणार आहे, ॲब्सोल्यूट टेम्परेचर असणार आहे. सो हा जो फॉर्म्युला आहे, दिस इज द फॉर्म्युला फॉर द आयडियल गॅस, इट इज द आयडियल गॅस इक्वेशन. आता या बेसिक पार्ट नंतर आपल्याला यातलं महत्वाचं जे आर्टिकल घ्यायचं आहे ते म्हणजे प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल. गॅस मॉलिक्यूल एका क्युबिक कंटेनर मध्ये फिल करायचं आहे, भरायचं आहे. आणि त्या मॉलिक्यूलनं त्या कंटेनरच्या वॉलवरती एक्झर्ट केलेलं प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यासाठी साधारणतः 3 डायमेन्शनली क्युबिक कंटेनर आपण पहिल्यांदा विचारात घेऊया. 3D म्हणजे हे रूम जे आहे, हे रूम आपली क्युबिक कंटेनर्स आपण गृहीत धरूया. कुठला पण एक कॉर्नर आपण विचारात घ्यायचा रूमचा. तो कॉर्नर जो आहे तो इथं आहे. फॉर एक्झाम्पल ही भिंत असणार आहे, इकडं भिंत 6 फेसेस म्हटलेला आहे. वरती असणार आहे, खालती असणार आहे, या बाजूला 6 फेसेस आहेत. हे 3D मध्ये जर काढायचं झालं तर साधारणतः आपली डायग्राम या पद्धतीने निघेल. व्हेरी सिंपल फिगर. लुक वन्स अगेन. या टाईपनं आपली ही फिगर असेल. हे फक्त आता कनेक्ट करायचे वॉल्स. साइड इकडे मी इन्क्रीज केलेले आहे. फॉर एक्झाम्पल हा जो उभा ऍक्सिस आहे ऑलवेज कन्सिडर्ड ॲज अ झेड ऍक्सिस. हा इकडचा जो पार्ट आहे दॅट इज द एक्स ऍक्सिस. हा इकडून जो गेलेला आहे सपोज इट इज अ वाय ऍक्सिस. हा कंटेनर आहे. 6च्या 6 फेस त्याच्या काय असणार आहेत, इक्वल लेंथच्या असणार आहेत. म्हणजे रूम जर क्युबिक कंटेनर आपण विचारात घेतली तर रूमचा टॉप सरफेस बॉटम सरफेस हे 2 झालं. इकडची बाजू इकडची बाजू हे 4 झालं. ती साइड आणि ही साइड अशी 6 फेसेस आहेत. प्रत्येक फेसची लेंथ इक्वल आहे. म्हणजे इथपासून इथपर्यंत जे अंतर आहे इट इज अ एल. इथपासून इथपर्यंत हे पण असणार आहे एल. आणि हे जे अंतर आहे हे सुद्धा एल असेल. म्हणजे तिन्ही लेंथचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर आपल्याला कंटेनरचा काय मिळणार आहे, व्हॉल्यूम मिळणार आहे. व्हॉल्यूम असेल, एरिया पण काढता येतो. एरिया इज नथिंग बट लेंथ इंटू लेंथ, दॅट इज द एल स्क्वेअर, एरिया ऑफ द कंटेनर. व्हॉल्यूम जर काढायचा असेल तर 3 वेळा काय करायचे, आपल्याला लेंथ विचारात घ्यायची. दिस इज नथिंग बट द व्हॉल्यूम. बट इन दिस टोटल आर्टिकल वी हॅव टू फाइंड आउट द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्यूल. हा जो कंटेनर दिलेला आहे
एक क्युबिक कंटेनर, याच्यामध्ये जो गॅस भरलेला आहे तो गॅस मॉलिक्युल हे एका जागेला स्थिर नाही, दे आर इन रॅन्डम मोशन. वाटेल त्या साईडला ते भटकत असतात आतल्या आतमध्ये. ते भटकत आहे याचा अर्थ तिच्या वॉलची काय भिंत असणार आहे, कंटेनरचा जो काय वॉल असणार आहे त्या वॉलवरती ते प्रेशर एक्झर्ट करणार आहे आणि त्या प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे. मग प्रेशरचं स्टँडर्ड रिलेशन आपल्याला माहित आहे. कोणत्याही बॉडीवरती ऍक्ट होणारं जे प्रेशर आहे दॅट प्रेशर इज नथिंग बट फोर्स अपॉन एरिया. एरिया आपल्याला डायरेक्टली काढता येतो त्या कंटेनरचा. एरिया इज नथिंग बट लेंथ इंटू लेंथ, एलचा स्क्वेअर झाला. बट आवर एम इज टू फाइंड आउट द फोर्स ऍक्टिंग ऑन द वॉल ऑफ द कंटेनर. फोर्स काढण्यासाठी आपल्याला का चेंज इन अ मोमेंटमच्या आर्टिकलमध्ये जायचं आहे. जे स्टार्टिंगला तो मोलिक्यूल इथं आहे त्याचं मास किती असणार आहे, यम एवढा असणार आहे. तो या भिंतीवरती जाऊन ऍक्ट होणार आहे, या सरफेसवरती. हे अंतर किती असणार आहे, यल असणार आहे. एकदा तो कोलाड झाला की परत रिटर्न येणार आहे, आणखीन एक डिस्टन्स यल झालं. जे टोटल डिस्टन्स कव्हर्ड आपल्याला मिळते ट्वाईस यल, त्याच्यासाठी लागणारं टाइम पण आपल्याला मिळेल. तत्पूर्वी आपला याचा चेंज इन मोमेंटम काढूया. आणि चेंज इन मोमेंटम ऑफ द पार्टिकल दॅट इज द डेल्टा पी एक्स इज इक्वल टू फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम किती असणार आहे, एम व्ही एक्स असणार आहे. एम स्टँड्स फॉर द मास आणि व्ही त्याची काय असणार आहे, व्हेलॉसिटी. म्हणजे या दिशेला येतो अपोजिटला, हेन्स देयर इज अ नेगेटिव्ह साइन. मायनस इनिशियल मोमेंटम, इनिशियल मोमेंटम परत काय असणार आहे, एम व्ही एक्स असणार आहे. मायनस मायनस मायनसच राहणार आहे, दॅट इज अ ट्वाईस एम व्ही एक्स. तर हा जो काय मोमेंटम आहे हा मोमेंटम त्या पार्टिकलचा मोमेंटम असणार आहे. तो पार्टिकल मोमेंटम कोणाला देणार आहे, वॉलला देणार आहे, भिंतीला देणार आहे. या भिंतीनं जो ऍक्सेप्ट केलेला काय असणार आहे तो याच्या अपोजिट म्हणजे वॉलचा मोमेंटम हा काय असणार आहे, ट्वाईस एम व्ही एक्स एवढा असणार आहे. हा झाला चेंज इन मोमेंटम. हा सगळं घडण्यासाठी जो काय कालावधी लागतो दॅट इज टाइम टेकन टू दी चेंज, नथिंग बट डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स किती असणार आहे, ट्वाईस यल, कारण तो इथून इकडं जाणार आहे आणि परत रिटर्न इकडे येणार आहे. जाणार अंतर यल असेल, येणार अंतर यल असेल, दोन्ही मिळून ट्वाईस यल होती. ट्वाईस एलला आपल्याला कशाने डिवाइड करायचं आहे, व्ही एक्स न. हा झाला टाइम टेकन टू चेंज इन मोमेंटम. आपल्याला फाइंड आउट करायचा आहे फोर्स. ॲव्हरेज फोर्स काढूया. फोर्स ॲव्हरेज इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. मोमेंटम मधला फरक आपण काढलेला आहे ट्वाईस एम व्ही एक्स डिवायडेड बाय टाइम किती असणार आहे, ट्वाईस एल बाय व्ही एक्स. 2 ला 2 कॅन्सल होत आहे, व्ही एक्स टॉपला जाणार आहे. आपला फॉर्म्युला काय मिळणार आहे, यम डिवायडेड बाय एल, आणि काय राहणार आहे, व्ही एक्सचा स्क्वेअर राहणार आहे. हे एका मॉलिक्यूलसाठी चाललेलं आहे, सिंगल मॉलिक्यूलसाठी. म्हणजे इथं समजा 1 पुटअप केलं हे पहिल्या मॉलिक्यूलसाठी झालं. आता भरपूर मॉलिक्युल्स असतील, सेकंड मॉलिक्यूल, थर्ड मॉलिक्यूल, nth मॉलिक्यूल. ॲट दॅट टाइम वी कॅन राईट ॲव्हरेज फोर्स इज इक्वल टू एम बाय एल इन ब्रॅकेट. पहिलं काय राहणार आहे, व्ही एक्सचा 1 राहणार आहे, व्ही एक्स 2चा स्क्वेअर राहणार आहे, प्लस अँड सो ऑन व्ही एक्स एन आणि त्याचा पण स्क्वेअर राहणार आहे. हा झाला ॲव्हरेज फोर्स. आता ॲव्हरेज फोर्स नंतर आपल्याला फाइंड आउट करायचे ते म्हणजे प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो फॉर्म्युला आपण यूज करूया. प्रेशर P इज इक्वल टू ॲव्हरेज फोर्स डिवायडेड बाय एरिया. ॲव्हरेज फोर्स आपण मिळवलेला आहे एम बाय एल. एम हे मास असणार आहे, एल ही लेंथ असणार आहे. इथे काय मिळालेलं आहे, व्ही एक्स 1 स्क्वेअर, व्ही एक्स 2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन व्ही एक्स एन स्क्वेअर डिवायडेड बाय एरिया म्हटलेला आहे. एरिया इज नथिंग बट लेंथ इंटू लेंथ. पुढच्या स्टेपला जर आपण गेलो तर हे लेंथ खालती येणार आहे. एम बाय यल, यल आणि यल 3 टाइम्स यल आलेला आहे. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची तिन्ही साइड सेमच आहे. तो जो काय कंटेनर क्युबिक दिलेला आहे त्याची लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट इज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. म्हणजे इथं व्ही राहणार आहे, ब्रॅकेटमध्ये व्ही एक्स 1 असणार आहे, व्ही एक्स 2 असणार आहे, प्लस अँड सो ऑन व्ही एक्स एनचा स्क्वेअर असणार आहे.
इकडं हा फॉर्म्युला आपल्याला प्रेशरचा मिळेल. आता याच्यामध्ये पुढचा जो पार्ट आहे तो पुढचा पार्ट आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये काय यूज करायचं आहे पहा. आपल्याला RMS व्हेलॉसिटीचा आन्सर माहित आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीचं. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मध्ये आपण असं पुटअप केलेलं आहे, Vx बार स्क्वेअर इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vxn चा स्क्वेअर डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असणार आहेत, n असणार आहेत. म्हणजे हा जो फॅक्टर आहे, हा जर पॉइंट इकडं आपण या बाजूला घेतला तर आपलं रिलेशन मिळणार आहे n Vx बार स्क्वेअर आणि इकडे राहणार आहे Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस अँड सो ऑन Vxn ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला निघून जाऊन त्याच्या ठिकाणी आपलं हे आन्सर राहणार आहे n Vx चा स्क्वेअर. दॅट मीन्स our equation for the pressure exerted by the gas molecule becomes, हा इथं पुटअप करतो, n राहणार आहे आणि Vx बारचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द x ॲक्सिस. पण इथं आपण सिमेट्रीचा जर विचार केला तर x, y आणि z हे जर सेमच कन्सिडर केलं तर Vx स्क्वेअर इज इक्वल टू Vy स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे, Vz स्क्वेअर असणार आहे. आणि तिघांची बेरीज जर आपण केली तर इथं थाईस Vx स्क्वेअर असणार आहे. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे Vx चा, हे तीन जर आपण या साईडला इकडे घेतलं Vच्या, तर आपल्याला पुढचा फॉर्म्युला मिळणार आहे प्रेशर P इज इक्वल टू m तसंच राहणार आहे, V तसाच राहणार आहे, n ॲज इट इज इनटू जे काय Vx स्क्वेअर म्हटलंय नथिंग बट 1/3 Vx स्क्वेअर आणि तिथं बार असेल. याच्यावरून आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळेल, मास अपॉन व्हॉल्यूम आहे n असेल 1/3 असणारच आहे, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल P इज इक्वल टू 1/3 ॲज इट इज, हा n तसाच राहणार आहे डिवायडेड बाय वेलॉसिटी परत त्याच पद्धतीने असेल. हे मास असणार आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे तो RMS स्पीडचा फॉर्म्युला असणार आहे. सो दिस इज अबाउट द प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस मॉलिक्युल ऑन द क्युबिक कंटेनर. अतिशय इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा स्टेट्स ऑफ मॅटर घेतल्या, द्रव्याच्या 3 अवस्था, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यानंतर गॅसचे लॉज स्टडी केले. 3 लॉज आहेत, बॉयल्स लॉ आहे, चार्ल्स लॉ आहे, गे-लुसास्को लॉ आहे. त्याच्यानंतर आपण तिघातलं रिलेशन म्हणजेच आयडियल गॅस इक्वेशन तयार केलं. पण आयडियल गॅस इक्वेशन PV बरोबर आपण nRT असं म्हटलेलं आहे. R इज द युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि या बेसिक पार्ट नंतर हे महत्त्वाचं जे आता आर्टिकल आपण घेतलं ते म्हणजे हा जो काय गॅस मॉलिक्यूल आहे, त्या गॅस मॉलिक्यूलनं ही जी काय वॉल आहे कंटेनरची भिंत, त्याच्यावरती ॲक्ट होणारं प्रेशर फाइंड आउट केलं. आणि त्या प्रेशरचा जो काय स्टँडर्ड फॉर्म्युला असणार आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपण इथं मिळवलेला आहे. प्रेशर P इज इक्वल टू 1/3 n बाय V m आणि Vचा काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. 1/3 n बाय V, m इकडच्या बाजूला घेतलेला आहे आणि V बार स्क्वेअर तसाच राहणार आहे. आता या डेफिनेशन्स परत सिलेबसमधून नवीन सिलेबस जो आलेला आहे त्यामध्ये जे काय कट केलेला पोर्शन आहे त्या कट केलेल्या पोर्शनमध्ये ह्या डेफिनेशन्सच कट केलेल्या आहेत, पण फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी परत डायरेक्ट पुढे यूज केलेला आहे. हा थोडासा गोंधळाचा पार्ट आहे. ए V बार स्क्वेअर इज नथिंग बट RMS velocity, root mean square velocity. So this is about the most important article in the kinetic theory of gases, that is the pressure exerted by a gas molecule on the wall of a cubic container. Okay, thank you.